हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तवसाचे धोंडस। एक खूपच आवडीचा पारंपरिक मालवणी पदार्थ जो या दिवसांमध्ये खास करून बनवला जातो। कारण तवसाळी म्हणजे ज्या मोठ्या काकड्या असतात त्या या दिवसांमध्ये खूप यायला लागतात। तर धोंडस या पदार्थाची रेसिपी या अगोदरही मी आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवलेली आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। तर म्हणून आजही मी थोड्या वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने धोंडसची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी। तर सर्वात पहिला आपण साहित्य पाहून घेऊया। तर साहित्य मोजण्यासाठी इथे कप किंवा वाटीचा असा उपयोग करायचा आहे आणि त्याच वाटीने सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत। तर याच वाटीने पहा, इथे 4 वाटी काकडीचा किस करून घेतलेला आहे, काकडी किसून घेतलेली आहे आणि 2 वाटी गूळ घेतलेला आहे, गूळ बारीक करून घेतलेला आहे। 2 वाटी रवा, हा इथे जाड रवा आपण घेतलेला आहे। 1 वाटी ओले खोबरे किसून घेतलेले आहे। जवळजवळ पाव वाटी असे काजूचे काप घेतलेले आहेत तुकडे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे। वेलची पावडर जवळजवळ पाव चमचा आणि जायफळही आपण उपयोग करणार आहोत। तर जिरे आहे ते थोडे 1 ते 2 मिनिटं तव्यावर छान असे भाजून घेतलेले आहे। तर आता सर्वात पहिला जिरे आहे ते आपण अख्खेच न वापरता मिक्सरला त्याला थोडं ग्राइंड करून घेऊया, त्याला चांगलं बारीक करून घेऊया। तर नुसते जिरे नीट वाटले जाणार नाही, म्हणून आपण थोडे खोबरेही त्यात घालून ते मिक्सरला छान असे फिरवून घेऊया। जिरे छान असे बारीक वाटले गेले पाहिजे। आता यातच आपण पाव चमचा हळदही घालणार आहोत, जेणेकरून आपल्या धोंडसला खूप छान असा कलरही येतो आणि सुगंधही येतो। आता अगदी 2 चमचे म्हणजे मिक्सर फिरेल एवढे थोडेसे पाणी घालूया आणि ह्याची एक छान असं बारीक पेस्ट तयार करून घेऊया। तर पहा, अशा प्रकारे जिरे आणि खोबरे छान असे वाटले गेलेले आहे। हे मिश्रण आपण तयार केले आहे। तर पुढची क्रिया पाहूया। तर आता एक जाड असे पातेले आणि आकाराने मोठे असे गॅसवर ठेवलेले आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे। तर सर्वात आधी यात काढून घेऊया काकडीचा किस। तर इथे 4 वाटी काकडीचा किस घेतलेला आणि त्यात जे पाणी होते ते पाणीही इथे आपण वापरायचे आहे, ते पाणी फेकून द्यायचे नाही आहे। तर 2 वाटी जो गूळ आहे तोही आता या स्टेजला मिक्स करायचा आहे आणि सर्व असं छान मिक्स करून घेऊया। तर पहिला बघा 2 ते 3 मिनिटांमध्ये हा गूळ आहे तो वितळायलाही सुरुवात होतो। गूळ थोडा असा बघा व्यवस्थित वितळलेला आहे आणि आपले हे मिश्रण आणखीन पातळ झालेले आहे। आता यात जे आपण मिक्सरला जिरे आणि खोबरे वाटून घेतले होते ते सर्व मिश्रण काढून घेऊयात आणि ते पण एकदा आता छान मिक्स करून घेऊया। तर आता आपण यात उरलेले खोबरेही टाकून घेऊयात आणि जे काजूचे तुकडे करून घेतले आहेत तेही या स्टेजला आपण यात मिक्स करायचे आहे। काजूऐवजी तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणेही म्हणजे वापरू शकता, त्यानेही खूप छान धोंडस बनते। सर्वात शेवटी अगदी चिमूटभर मीठ घालून आता हे मिश्रण आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरच शिजू द्यायचे आहे। काकडी व्यवस्थित छान अशी शिजली गेली पाहिजे। तर काकडीचे मिश्रण आपले शिजते आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे तुपामध्ये आपला रवा भाजून घेऊया। तर 2 चमचे साजूक तूप घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 वाटी रवा घेतला होता। हा रवा आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरच छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर धोंडससाठी जर तुम्ही रवा वापरत असाल तर तो जाड रवाच वापरा, त्याचे धोंडस खूप छान बनते। याच्या अगोदरही जी मी धोंडसची रेसिपी दाखवली होती त्याच्यामध्ये मी गावठी तांदूळ म्हणजे जे उकडे तांदूळ वगैरे असतात त्याचा वापर करून धोंडस बनवलेले आहे। तर त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास त्यालाही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला हा मीडियम फ्लेमवर रवा खरपूस छान असा भाजून घ्यायचा आहे। जवळजवळ 4 ते 5 मिनिटांनंतर पहा, रवा आपला छान भाजला गेला आहे, त्याचा कलरही बदललेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपले काकडीचे मिश्रणही शिजले आहे की नाही ते चेक करूया। तर इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत, मिश्रण व्यवस्थित शिजत आलेले आहे, मस्त सुगंधही यायला लागलेला आहे। पण आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि अजून एक 5 मिनिटं आपण हे मिश्रण शिजू द्यायचे। गूळ, काकडी, खोबरे हे सर्व जिन्नस आहेत ते एकत्र असे छान मिक्स शिजले पाहिजेत, तर आपल्या धोंडसला खूपच छान टेस्ट, खूपच छान सुगंधही येतो। तर आता बघा आणखीन 5 मिनिटं हे शिजून घेतलेले आहे। आता हे आपले मिश्रण बऱ्यापैकी शिजलेले आहे। आता या स्टेजला यात वेलची पावडर टाकूया। अगदी पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि जायफळही थोडे किसून टाकूया, त्याने खूप छान सुगंध येतो आपल्या धोंडसला। तर जायफळही आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया, एकदा सर्व हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता या स्टेजला जो भाजलेला रवा होता तो सर्व रवा आपण ह्यात काढून घेऊयात। तर काकडीचे नॅचरल पाणीच आपल्याला त्या धोंडसमध्ये आहेच, म्हणजे काकडीमध्ये आहेच या मिश्रणात, त्यामुळे इथून वरून आपण कुठेही सेपरेट दुसरे पाणी वापरणार नाही आहोत।
तर रवा कसा लगेचच शिजायला सुरुवात होते जेव्हा आपण शिरा बनवतो त्याच प्रकारे. म्हणून हे मिश्रण लगेचच थोडेसे हलवून घेऊया. थोडंसं एकदम फास्ट प्रोसेस ही करावी लागेल आपल्याला यावेळेला. एकदा व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं याला शिजू देऊया. आणि 2 मिनटानंतर आता चेक करूया. रवा पहा मस्त शिजला गेला आहे. काकडीमध्ये तो काकडीच्या मिश्रणामध्ये छान मिक्स झालेला आहे आणि आपले हे मिश्रणही बऱ्यापैकी आता असे घट्ट झालेले आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता आपण ह्याला बेक करण्यासाठी रेडी करणार आहोत. जसं की आपण केक बेक करतो. तर धोंडस बेक करण्यासाठी इथे परत एक जाड बुडाचीच पातेले घ्यायचे आहे. टोप, कारण की ह्याला टोपातलेही बोलले जाते. तर टोपाला पहिला तुपाचा हात लावून घेऊया व्यवस्थित आणि खाली ही हळदीची पाने घालायची आहेत. ही माझ्याकडे होती म्हणून मी ह्याचा वापर करते आहे, कारण हळदीच्या पानाने ह्या धोंडसला खूपच छान असा सुगंध येतो. पण तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही डायरेक्ट ते मिश्रण टोपामध्ये काढून घेऊ शकता तुपाचा हात लावून. आता हे सर्व जे मिश्रण होते शिजलेले ते सर्व मिश्रण या टोपामध्ये गरम गरमच मी काढून घेतले आहे. आता गरम असल्यामुळे डायरेक्ट हाताने न दाबता वाटीला थोडंसं मी तळाला तूप लावलेलं आहे आणि त्याने मी ते व्यवस्थित दाबून घेते आहे, जेणेकरून जे मिश्रण आहे ते खालीही व्यवस्थित सेट होईल, चांगले दाबून एकसारखे सगळीकडे पसरले जाईल. तर इथे पहा आपण आपले सर्व मिश्रण छान असे सेट करून घेतले आहे. आता याला वरूनही मी हळदीची पानं अशी ठेवणार आहे, जेणेकरून हळदीच्या पानांचा जो सुगंध असतो ना ह्या धोंडसमध्ये पूर्ण असा उतरतो आणि धोंडस आपले खूपच छान लागते. पहा आत्ताच दिसायला ते एवढे सुंदर आणि मोहक दिसते आहे ना. आता आपण हे 20 मिनटं बेक करून घेणार आहोत. तर लो फ्लेमवर आपण एक जाड तवा गॅसवर ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि त्याच्यावर हा टोप, जे टोपातले आपण बनवणार आहोत म्हणजेच धोंडस, तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 20 मिनटं आपण ह्याला मस्त असे बेक करून घेणार आहोत. तर 20 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया. मस्त आपलं हे धोंडस आहे ते छान सेट झालेलं आहे. बाजूने अगर तुम्ही पाहाल तर त्याच्या कढाई थोड्या थोड्या सुटू लागलेल्या आहेत, म्हणजे आपले जे धोंडस आहे ते मस्त शिजलेले आहे. पण तरीसुद्धा एकदा चाकूनेही आपण चेक करूया की ते पूर्ण व्यवस्थित बेक झालेली आहे की नाही. तर चाकू पूर्ण क्लीन बाहेर आलेला आहे, म्हणजे आपले धोंडस हे व्यवस्थित शिजलेले आहे. तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे पूर्ण अगदी 3 ते 4 तास थंड झाल्यानंतरच खाण्यासाठी घ्यायचे आहे. तर स्पेशली जेव्हा कोकणात किंवा मालवणमध्ये हे बनवले जाते तेव्हा रात्री बनवून ठेवले जाते आणि मग सकाळी ते नाश्त्याबरोबर वगैरे खाण्यासाठी घेतले जाते. त्यामुळे ते मस्त असे सेट पण झालेले असते. तर इथे पहा, इथे पण जवळजवळ 4-5 तासानंतर मी त्याला आता चेक करते आहे. बघा हळदीची पानंही पूर्ण सुकून आली आहेत, म्हणजे हे मस्त व्यवस्थित थंडगार झालेले आहे. तर आता हळदीची पानं आपण काढून घेऊया आणि आपला हा कुकुंबर केक टोपातले किंवा त्याला धोंडस हे आपण आता काढून कसे झाले आहे ते चेक करूया. तर पहिला मी कडा आहे त्या जरा चाकूने अशा लूज करून घेते, जेणेकरून ते धोंडस आपले पटकन बाहेर येईल. आता आपण त्याला टोपाला पालथं करूया आणि आपला केक चेक करूया. मस्त मस्त असा छान कलर आलेला आहे आणि छान असा सुगंध सुटलेला आहे ना हळदीच्या पानांचा, खोबऱ्याचा, जिरे, हळद, काकडी या सगळ्याचा असा मस्त घमघमाट सुटलेला आहे. तर आता ह्याला तुम्हाला जसे लहान मोठे पीसेस हवे असतील त्या पीसेसमध्ये कट करून घेऊया. शक्यतो त्याचे असे मोठे मोठेच तुकडे कापले जातात, म्हणजे एक तुकडा तुम्ही धोंडसचा खाल्ला तर अगदी तुमचा पोटभर नाश्ता होतो आणि चहासोबत तर हा खूपच छान लागतो. पण त्याशिवाय असे मधल्या वेळेत किंवा गोड पदार्थामध्ये हाही आवर्जून केला जातो. खूपच पौष्टिक आहे, कारण त्यात गूळ वापरलेला आहे, काकडी वापरलेला आहे. त्याच्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आपल्याला हे आवडीने खाऊ देऊ शकतो. तर हल्ली या अशा पारंपरिक रेसिपी खूपच कमी प्रमाणात बनवल्या जातात आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा रेसिपी व्हिडिओ मी खास करून घेऊन आलेली आहे, की जेणेकरून तुम्हीही हा व्हिडिओ पाहून हे असे धोंडस बनवा आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.